नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 12 सुरू आहे. तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेदांच्या हातात तो मेंटल हॉस्पिटलचा ऍडमिशन फॉर्म होता. त्याची बोटं त्या कागदावर घट्ट रोवली गेली होती. समोर तो खोटा डॉक्टर आपला चष्मा नीट करत वेदांच्या सहीची वाट बघत होता. सोनल आणि आईसाहेबांच्या चेहऱ्यावर एक लपलेलं विजयी हास्य होतं. सोनल तर आतून डान्स करत होती. तिला वाटलं होतं की आता एका सेकंदात वेदांत सही करेल आणि या सायलीची कायमची रवानगी त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होईल. सायली एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ती वेदांतकडे बघत होती. तिला खरंच वाटायला लागलं होतं की वेदांत सर आता सही करतील आणि तिला घरातून बाहेर काढतील. तिची छाती भीतीने जोरात वर खाली होत होती. बाबा म्हणजे प्रतापराव आणि आत्या शॉक होऊन वेदांतकडे बघत होते. आत्यांना हा सगळा प्लॅन माहिती होता, पण वेदांची रिॲक्शन काय असेल याची त्यांनाही धाकधूक होती. तो खोटा डॉक्टर घसा खाकरत म्हणाला, मिस्टर जहागीरदार, विचार करायला वेळ नाहीये. त्या कधीही हिंसक होऊ शकतात. प्लीज इथे खाली साईन करा, म्हणजे ॲम्ब्युलन्सवाल्यांना त्यांना घेऊन जाता येईल. वेदांतने हळूच मान वर केली. त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते. त्याने सायलीकडे पाहिलं. सायलीने रडत रडत मान नकारार्थी हलवली. जणू ती डोळ्यांनीच त्याला विनंती करत होती की मला नका पाठवू देते. वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने आपल्या हातातला तो फॉर्म बघितला आणि अचानक वेदांतने तो फॉर्म आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडून त्याचे 2 तुकडे केले. फाडून टाकला तो फॉर्म. हॉलमधल्या सगळ्यांचे डोळे विस्पारले. सोनलचा श्वास तर घशातच अडकला. हे काय करताय तुम्ही मिस्टर जहागीरदार? तो खोटा डॉक्टर घाबरून म्हणाला. वेदांतने त्या फाटलेल्या फॉर्मचे आणखी छोटे तुकडे केले आणि ते तुकडे थेट त्या डॉक्टरच्या तोंडावर भिरकावले. गेट आउट! वेदांतचा आवाज पूर्ण वाड्यात घुमला. डॉक्टर 2 पावलं मागे सरकला. वेदांत, काय करतोयस तू? आईसाहेब घाबरून ओरडल्या. ती मुलगी वेडी झाली तरी कुणाचा तरी जीव घेईल. ती कुणाचाही जीव घेणार नाही आई, वेदांत दातोट खात म्हणाला. आणि जर तिने जीव घेतलास तर तो माझा घेईल, पण ती या घरातून कुठेही जाणार नाही. सोनलला हा धक्का सहन होत नव्हता. ती मुद्दाम रडण्याचं नाटक करत पुढे आली. वेदांत, तू माझा विचार नाही करत आहेस. काल तिने माझ्या अंगावर गरम चहा टाकला. उद्या ती माझ्यावर चाकूने हल्ला करेल. मला भीती वाटते तिच्या सोबत या घरात राहायला. वेदांतने सोनलकडे एक अत्यंत थंड आणि कठोर नजर टाकली. सोनल, जर तुला या घरात राहायला भीती वाटत असेल तर तू आत्ताच्या आत्ता तुझी बॅग पॅक कर आणि हे घर सोडून जा. वेदांतचे हे शब्द ऐकून सोनलच्या पायाखालची जमीन सरकली. काय वेदांत, तू मला घर सोडायला सांगतोयस? या वेडीसाठी? सोनलचा आवाज थरथरत होता. ती वेडी नाहीये सोनल. वेदांतने आवाज वाढवला. ती आजारी आहे. तिला ट्रीटमेंटची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, मेंटल हॉस्पिटलची नाही. आणि ती माझी बायको आहे. मी वेदांत जहागीरदार स्वतःच्या बायकोला असं रस्त्यावर किंवा वेड्यांच्या इस्पितळात फेकून देण्या इतका नामर्द नाहीये. मी तिला या घरात ठेवून स्वतःच्या नजरेसमोर ठेवून बरी करेन. प्रतापरावांनी आत्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत अभिमानाचं हसू उमललं. आत्यांनी डोळ्यांनीच सायलीला इशारा केला. सायलीचे डोळे मात्र खऱ्या अश्रूंनी भरले होते. जो माणूस तिला घरातून हाकलून देण्यासाठी धडपडत होता, तो माणूस आज स्वतःच्या प्रेयसीला घराबाहेर जायला सांगत होता, फक्त तिच्यासाठी. तो खोटा डॉक्टर घाबरून आपले बॅग उचलून तिथून पळून गेला. आईसाहेब रागाने पाय आपटत स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. सोनल तर रागाने लालबुंद झाली होती. तिने सायलीकडे एक नजर टाकली आणि ती सुद्धा जिन्यावरून धावत वर निघून गेली. हॉलमध्ये आता फक्त वेदांत, सायली, प्रतापराव आणि आत्या उरले होते. वेदांतने हळूच सायलीकडे पाहिलं. ती एका जागी स्तब्ध उभी होती. वेदांत तिच्या जवळ गेला. त्याचा राग आता एकदम शांत झाला होता. तू घाबरू नकोस सायली, वेदांत अत्यंत मवाळ आवाजात म्हणाला. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू चल रूम मध्ये, तुला आराम करायचाय. सायलीने मुकट्याने मान हलवली. वेदांत तिला आधार देत वरच्या रूम मध्ये घेऊन गेला. इकडे आत्या आणि प्रतापराव एकमेकांकडे बघून हसले. प्रताप, बघितलंस? आत्या हसत म्हणाल्या. पोराला प्रेम व्हायला लागले बघ. सोनलला घरातून जायला सांगितलंय त्याने. हो ताई, प्रतापराव हसले. पण सोनल एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. वर सोनलच्या रूम मध्ये भयंकर तमाशा सुरू होता. सोनल वेड्यासारखी रूम मधल्या वस्तू फेकत होती.
तिने बेडवरच्या उशा खाली फेकल्या, आरशावरची पावडरची डबी फेकून फोडली. तिने फोन काढला आणि राहुलला फोन लावला. हॅलो, सोनल ओरडली. तुझा तो थर्ड क्लास डॉक्टर आणि तुझा तो थर्ड क्लास प्लॅन सगळं फ्लॉप झालंय राहुल. त्या वेदांतने मला घराबाहेर जायला सांगितलंय त्या सायलीसाठी. पलीकडून राहुलचा रागीट आवाज आला. काय? असा कसा तो तिला घरात ठेवू शकतो? मी स्वतः त्या डॉक्टरला पाठवलं होतं कारण तो तिच्या प्रेमात पडतोय इडियट. सोनल रडत रडत म्हणाली. तो तिच्यावर लक्ष देतोय, तिची काळजी घेतोय. मला असं वाटतंय की माझा वेदांत माझ्या हातातून निसटतोय राहुल. मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर ही करोडोंची प्रॉपर्टी आपल्या हातातून जाईल. राहुलने दीर्घ श्वास घेतला. सोनल, शांत हो. रागवून काही होणार नाही. आपला हा प्लॅन फेल झाला तर आपण दुसरा प्लॅन करू, पण तू आता काही रिॲक्ट करू नकोस. वेदांतला वाटू दे की तू खरंच घाबरली आहेस. आपण उद्या भेटून नवीन प्लॅन करू. सोनलने रागात फोन कट केला आणि ती बेडवर पडून दात ओठ खाऊ लागली. रात्रीचे 11 वाजले होते. वेदांतच्या रूम मध्ये एकदम मंद प्रकाश होता. सायली बेडवर झोपली होती. वेदांत बाल्कनीत उभा होता. तो कॉफी पीत बाहेरच्या अंधाराकडे बघत होता. त्याच्या डोक्यात फक्त सायलीचे ते घाबरलेले डोळे येत होते. त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. मी तिला किती त्रास दिला. कदाचित माझ्याच वागण्यामुळे तिला हा मानसिक धक्का बसला असेल. वेदांतला खूप गिल्टी फील होत होतं. सायलीने झोपेतच जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. तिने आपली मान इकडे तिकडे हलवायला सुरुवात केली. ती भयानक स्वप्न बघत होती. नको नको, मला सोडा. सायली झोपेतच पुटपुटायला लागली. तिचे हात बेडशीटला घट्ट पकडून होते. बाल्कनीत वेदांतला तो आवाज आला. त्याने झटक्यात कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि तो धावत रूम मध्ये आला. त्याने पाहिलं, सायली झोपेत पूर्णपणे घामाघूम झाली होती. ती थरथर कापत होती आणि तिची मान जोरात हलत होती. सायली वेदांत घाबरून तिच्या जवळ गेला. तो बेडच्या बाजूला खाली जमिनीवर गुडघ्यावर बसला. नको मारू मला, मारू नका मला. सायली जोरात ओरडली आणि तिने आपले दोन्ही हात हवेत मारले. वेदांतने पटकन तिचे दोन्ही थंड पडलेले हात स्वतःच्या गरम हातात पकडले. सायली, डोळे उघड, मी आहे इथे. वेदांत अत्यंत काळजीने आणि हळव्या आवाजात म्हणाला. सायलीने झटक्यात डोळे उघडले. तिचे डोळे खऱ्या अश्रूंनी भरले होते, कारण तिला हे स्वप्न खरं पडलं होतं. ती वेदांतला समोर बघून मागे सरकू लागली. वेदांतने तिला शांत करण्यासाठी तिचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. काही नाहीये सायली, हे बघ, इथे कोणी नाहीये. तू सेफ आहेस, मी आहे ना तुझ्यासोबत. वेदांतचा तो केळ आवाज ऐकून सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. वेदांत बेडवर तिच्या अगदी जवळ बसला. त्याने सायलीचा थरथरणारा हात सोडला नाही. त्याने आपला दुसरा हात हळूच पुढे केला आणि सायलीच्या कपाळावर आलेला घाम अत्यंत हळुवारपणे पुसला. सायलीचा श्वास जड झाला. वेदांतचा तो गरम स्पर्श तिच्या चेहऱ्याला लागताच तिच्या अंगावर एक हलकासा काटा आला. शांत हो, वेदांत कुजबुजत्या आवाजात म्हणाला. त्यांनी सायलीचे विस्कटलेले केस अत्यंत प्रेमाने तिच्या कानामागे केले. त्याची बोट सायलीच्या गालाला स्पर्श करत होती. तो स्पर्श इतका हळवा आणि रोमॅन्टिक होता की सायलीला वाटलं वेळ इथेच थांबून जावी. ती एकटक वेदांच्या डोळ्यात बघत होती. वेदांतच्या डोळ्यात आज कोणताही इगो नव्हता, राग नव्हता, फक्त आणि फक्त काळजी आणि एक अजीब प्रकारची ओढ होती. सर, सायलीच्या ओठातून अत्यंत हळुवार शब्द बाहेर पडले. काही बोलू नकोस. वेदांतीला शांत केलं. तू झोप, मी इथेच बसून आहे. रात्रभर सायलीला वाटलं की उठून त्याला मिठी मारावी आणि सगळं सत्य सांगून टाकावं, पण तिने स्वतःला कसं तरी कंट्रोल केलं. तिने हळूच डोळे मिटले. वेदांत जमिनीवर सतरंजी टाकून बेडच्या अगदी जवळ बसून राहिला. त्याने सायलीचा एक हात स्वतःच्या हातात तसाच धरून ठेवला होता. जणू ती हरवून जाईल अशी त्याला भीती होती. सायलीला वेदांच्या हाताची ती ऊब खूप सुरक्षित वाटत होती. थोड्या वेळाने सायलीला खरंच खूप गाढ झोप लागली. रूम मध्ये फक्त नाईट लॅम्पचा पिवळा उजेड होता. रात्रीचे 3 वाजले होते. सायलीला अचानक जाग आली. तिला खूप तहान लागली होती. तिने हळूच डोळे उघडले. तिने पाहिलं, वेदांत बेड शेजारी जमिनीवर झोपला होता. त्याने आपलं डोकं बेडच्या काठावर ठेवलं होतं आणि त्याचा हात अजूनही सायलीच्या हातावरच होता. सायलीचं हृदय भरून आलं. किती थकायला होतं ना यांना ऑफिसमधून येऊन, तरीही माझ्यासाठी जमिनीवर बसून राहिले. तिने अत्यंत हळुवारपणे आपला हात वेदांतच्या हातातून सोडवला. वेदांत गाढ झोपेत होता. सायली हळूच बेडवरून खाली उतरली. तिला पाण्याची बाटली भरायची होती, कारण रूम मधलं पाणी संपलं होतं. ती हळूच रूमचा दरवाजा उघडून बाहेर कॉरिडॉर मध्ये आली.
पूर्ण वाड्यात भयंकर काळोख आणि शांतता होती. सायली किचनच्या दिशेने हळूहळू पावलं टाकत चालली होती. तेवढ्यात तिला खालच्या मजल्यावरून त्या गेस्ट रूमच्या बाजूने कुणाचा तरी दबक्या आवाजात बोलण्याचा आवाज आला. सायलीचे पाय जागेवरच खेळले. तिने लक्ष देऊन ऐकलं. इतक्या रात्री कोण बोलतंय? सायलीने स्वतःला एका खांबाच्या माग लपवलं आणि ती हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. आवाज वाड्याच्या मागच्या दाराकडून येत होता. सायलीने हळूच भिंती आडून डोकावून पाहिलं आणि जे दृश्य तिने पाहिलं ते बघून तिचे डोळे विस्फारले. तिचा श्वास घशातच अडकला. मागच्या दाराजवळ सोनल उभी होती आणि तिच्या समोर कोणीतरी एक माणूस उभा होता. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो खोटा डॉक्टर होता, ज्याने सायलीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा फॉर्म आणला होता. सायलीने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. सोनल त्या डॉक्टरला काहीतरी पैशाचं बंडल देत होती. तू मूर्ख आहेस, सोनल दात ओठ खात पण हळू आवाजात ओढत होती. तुला ऍक्टिंग सुद्धा नीट करता येत नाही. वेदांतने फॉर्म फाडून तुझ्या तोंडावर मारला आणि तू पळून आलास. मॅडम, मी काय करू? तो खोटा डॉक्टर पैसे मोजत म्हणाला. मिस्टर जहागीरदार खूप डेंजर आहेत. त्याने माझ्या अंगावर हात उघडला होता. राहुल भाईने मला फक्त रिपोर्ट द्यायला सांगितलं होतं, मार खायला नाही. सायलीने पटकन आपला मोबाईल खिशातून काढला. तिला हा पुरावा कोणत्याही परिस्थितीत हवा होता. तिने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. तिचे हात भीतीने थरथर कापत होते. सोनल त्या डॉक्टरला म्हणत होती, हे घे उरलेले पैसे आणि इथून चालता हो. परत या वाड्याच्या आसपास दिसू नकोस, नाहीतर मीच तुला पोलिसांच्या हवाली करेल. सायलीच्या व्हिडिओमध्ये सगळं काही एकदम स्पष्ट रेकॉर्ड होत होतं. सोनलचा चेहरा, ते पैशाचं बंडल आणि खोटा डॉक्टर. सायलीच्या मनात आनंदाची उकळी फुटली. फायनली माझ्याकडे सोनलताईचा खरा चेहरा उघड पाडण्याचा पुरावा मिळाला. उद्या मी हे वेदांत सरांना दाखवेन. मग त्यांना समजेल की कोण वेडा आहे आणि कोण खोटाड. सोनल त्या डॉक्टरला पाठवून पुन्हा वाड्यात येण्यासाठी वळली. सायलीने पटकन व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप केलं. नेमकं त्या क्षणी सायलीच्या हातातून तो मोबाईल निसटला आणि तो मोबाईल थेट खाली लादीवर पडला. मोबाईल पडण्याचा तो आवाज त्या भयंकर शांततेत एखाद्या गोळीबार सारखा घुमला. सायलीचा श्वास थांबला. सोनलची पावलं जागेवरच खेळली. तिने झटक्यात मागे वळून पाहिलं. कोण आहे तिथे? सोनलचा संशयित आणि रागीट आवाज काळोखात घुमला. सायली भिंतीला चिटकून उभी होती. तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला स्वतःलाच तो आवाज ऐकू येत होता. सोनल हळूहळू त्या खांबाच्या दिशेने चालू लागली. जिथे सायली लपून उभी होती, सोनल अगदी त्या खांबाजवळ आली. तिने हात पुढे केला. तिचे डोळे काळोखात काहीतरी शोधत होते. सायलीचा श्वास पूर्णपणे थांबला होता. तिने भिंतीला पाठ टेकवली आणि डोळे गच्च मिटून घेतले होते. तिचे थरथरणारे हात मोबाईलवर घट्ट रोवले होते. तिला वाटलं, आता सगळं संपलं. आता सोनल ताई मला पकडतील आणि हा व्हिडिओ डिलीट करतील. सोनलने खांबाच्या मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. सोनलने पायावर आठ्या घातल्या. तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे फक्त काळोख होता. तिला नक्की आवाज आला होता, पण तिथे कोणीच कसं नाही? काय यार, हे जुनं घर मला वेड लावेल. उंदराचा आवाज असेल. सोनल स्वतःशीच पुटपटली आणि रागाने पाय आपटत ती तिच्या रूमकडे निघून गेली. सोनल गेल्यावर खांबाच्या पलीकडे असलेल्या मोठ्या सोफ्याच्या मागून सायली हळूच बाहेर आली. तिची अवस्था अशी झाली होती जणू ती आत्ताच मृत्यूच्या दारातून परत आली. तिचा पूर्ण चेहरा घामाने भिजला होता. जेव्हा सोनल जवळ आली तेव्हा सायलीने एका सेकंदात तो मोबाईल उचलला आणि ती सोफ्यामागे जाऊन लपली होती. तिने खूप मोठा सुटकेचा निश्वास टाकला. थँक गॉड, ती स्वतःशीच म्हणाली. तिने आपला मोबाईल छातीशी घट्ट धरून ठेवला. आजची रात्र तिच्यासाठी खूप मोठी होती. उद्या सकाळी हा व्हिडिओ वेदांत सरांना दाखवून या सोनलताईंचा कायमचा बंदोबस्त करायचा. याच विचाराने ती हळूहळू चालत पुन्हा वेदांतच्या रूमकडे गेली. रूम मध्ये आल्यावर तिने पाहिलं, वेदांत अजूनही तसाच जमिनीवर झोपला होता. त्याला काहीच समजलं नव्हतं. सायली हळूच बेडवर गेली आणि ती शांतपणे झोपली. पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. तिला फक्त सकाळ होण्याची वाट बघायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याच्या अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता.
कोवळ्या उन्हाची किरण थेट डायनिंग हॉलमध्ये पडली होती. वेदांत आज खूप रिलॅक्स वाटत होता. तो लॅपटॉपवर काम करत कॉफी पित होता. प्रतापराव पेपर वाचत होते. आत्या सगुणाबाईंना किचन मधून सूचना देत होत्या आणि सोनल नेहमीसारखी तयार होऊन वेदांच्या शेजारी बसली होती. तेवढ्यात सायली जिने उतरून खाली आली. आज सायलीने एक साधीशी पण खूप छान दिसणारी आकाशी रंगाची साडी नेसली होती. तिचे केस ओले होते आणि सगळ्यात महत्वाचं, आज तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती. आज तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. वेदांतने लॅपटॉप मधून मान वर केली आणि त्याची नजर थेट सायलीवर गेली. दोघांची नजरानजर झाली. वेदांतला काल रात्रीचा तो प्रसंग आठवला, जेव्हा त्याने सायलीचे केस कानामागे केले होते. त्याचे गाल नकळत थोडे लाल झाले. त्याने पटकन नजर खाली वळवली आणि कॉफीचा एक मोठा घोट घेतला. सायलीच्या ओठांवर एक हलकसं हसू उमटलं. सोनलने हे बघितलं. तिचा जळफळाट झाला. ही वेडी आज एवढी शांत कशी? काल तर किंचाळत होती. नक्कीच काहीतरी गडबड आहे, सोनलने मनातल्या मनात विचार केला. सायली थेट डायनिंग टेबल जवळ आली. बाबा, आत्या, वेदांत सर, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं दाखवायचंय. सायलीचा आवाज एकदम क्लिअर आणि ठाम होता. सगळ्यांनी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं. काल वेड्यासारखी वागणारी सायली आज एवढी नॉर्मल कशी बोलती? काय झालं सायली? प्रतापरावांनी पेपर बाजूला ठेवत विचारलं. सायलीने आपल्या साडीच्या पदरातून तिचा मोबाईल काढला. काल रात्री मला वाड्यात झोप येत नव्हती, म्हणून मी खाली आले होते. तेव्हा मी काहीतरी असं पाहिलं जे बघून तुमचा कुणाचाही विश्वास बसणार नाही. सायली थेट सोनलच्या डोळ्यात बघून म्हणाली. सोनलच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे हात थरथरायला लागले. म्हणजे रात्री तो आवाज या सायलीचाच होता. सायलीने मोबाईलचा स्क्रीन लॉक उघडला. तिने तो व्हिडिओ प्ले करण्यासाठी गॅलरी ओपन केली. वेदांतने लॅपटॉप बंद केला. काय आहे त्या फोनमध्ये सायली? सायलीने तो मोबाईल वेदांतच्या हातात दिला. सर, तुम्ही काल ज्या डॉक्टरवर विश्वास ठेवून मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतात, तो डॉक्टर खरा नव्हता. तो सोनलताईचा माणूस होता आणि त्यांना मी काल रात्री स्वतःच्या हाताने पैसे देताना पाहिलंय. हा बघा व्हिडिओ. वेदांतने डोळे मोठे विस्फारले. त्यांनी पटकन तो व्हिडिओ प्ले केला. प्रतापराव आणि आत्या सुद्धा वेदांतच्या मागे येऊन बघू लागले. पण जसा वेदांतने व्हिडिओ प्ले केला, व्हिडिओमध्ये काहीच दिसत नव्हतं. फक्त पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन आणि फक्त काही सेकंदाचा अंधार. काय आहे हे सायली? वेदांत कपाळावर आठ्या घालत म्हणाला. यात तर काहीच नाहीये, फक्त काळोख आहे. काय? सायली शॉक झाली. तिने वेदांतच्या हातातून मोबाईल जवळजवळ हिसकावून घेतला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. तो व्हिडिओ होता, पण त्यात सोनलचा चेहरा किंवा तो डॉक्टर काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं. कारण जेव्हा सायलीने व्हिडिओ सुरू केला तेव्हा तिने घाईघाईत कॅमेऱ्याचा लेन्स स्वतःच्या हातानेच कव्हर केला होता. फक्त अंधार रेकॉर्ड झाला होता. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. नाही, असं कसं होऊ शकतं? मी स्वतः रेकॉर्ड केलं होतं. सोनलताई पैसे देत होत्या. सोनलने खूप मोठा सुटकेचा निश्वास टाकला आणि लगेच तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. तिने मुद्दाम रडण्याचं नाटक सुरू केलं. बघितलं बाबा, बघितलंस वेदांत? सोनल डोळे पुसत म्हणाली. ही खरंच वेडी झाली. हिला रात्री भास होतात, आता ही चक्क माझ्या रसा घाणेरडा आरोप लावतीये. सोनलताई, तुम्ही खोटं बोलताय, सायली चिडून म्हणाली. तुम्ही काल रात्री त्या खोट्या डॉक्टरला पैसे दिलेत. बस सायली. वेदांचा आवाज पुन्हा कडक झाला. तो मोबाईल टेबलवर आपटत म्हणाला. काहीही पुरावा नसताना तू सोनलवर असा आरोप करू शकत नाहीस. तू आजारी आहेस सायली. तुला ट्रीटमेंटची गरज आहे. पण सर, माझा विश्वास करा. सायली रडत होती. प्रतापराव सुद्धा गंभीर झाले. सायली बाळ, शांत हो. तुला खरंच भास झाले असतील. सायली हतबल होऊन तिथेच उभी राहिली. तिचं नशीब पुन्हा एकदा तिच्यासोबत खेळलं होतं. आताशी आलेला पुरावा तिच्या स्वतःच्या चुकीमुळे नष्ट झाला होता. सोनल तिच्या जवळून जाताना मुद्दाम तिच्या कानात कुजबुजली. मला पकडणं तुझ्या लायकीचं नाहीये सायली. आता बघ मी तुला खरंच वेडांच्या इस्पितळात कशी पाठवते. सायलीने दात ओठ खाल्ले, पण ती काहीच करू शकत नव्हती. दुपारचे 2 वाजले होते.
आत्या सायलीच्या रूम मध्ये आल्या. सायली बेडवर रडत बसली होती. आत्यांनी जाऊन तिच्या पाठीवर हात ठेवला. रडू नकोस पोरी, आत्या समजावत म्हणाल्या. झालं ते झालं, आता रडून काय फायदा. पण आत्या, मी खरंच पाहिलं होतं त्यांना. माझा एकही प्लॅन सक्सेस होत नाहीये. वेदांत सर माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. सायली हुंदके देत होती. आत्या हसल्या. अगं वेडे, तो व्हिडिओ खराब झाला म्हणजे आपला रस्ता बंद झाला असं नाहीये. सायलीने डोळे पुसत आत्यांकडे पाहिलं. म्हणजे म्हणजे असं, आत्या डोळा मारत म्हणाल्या की जर सोनलने त्या डॉक्टरला पैसे दिलेत तर तो डॉक्टर नक्कीच त्या राहुलला भेटायला जाईल. कारण हे सगळं कटकारस्थान राहुलचंच आहे. सायलीला आत्यांचं बोलणं पटलं. हो आत्या, पण आपण काय करू शकतो? आपण त्या खोट्या डॉक्टरला रंगे हात पकडू. आत्यांनी आपला प्लॅन सांगितला. मी मगाशीच आपल्या ड्रायव्हरला त्या डॉक्टरचा शोध घ्यायला लावला होता. आणि तुला माहितीये तो डॉक्टर आता कुठे कुठे सायलीने उत्सुकतेने विचारलं. तो गावाच्या बाहेर असलेल्या एका जुन्या दारूच्या दुकानावर बसलाय आणि कुणाची तरी वाट बघतोय. आत्या हसत म्हणाल्या, चल आज आपण दोघेही तिथे जाऊ आणि असा पुरावा आणू जो वेदांतला सुद्धा नाकारता येणार नाही. सायलीच्या डोळ्यात एक नवी चमक आली. पण आत्या, आपण दोघी बायका त्या बारमध्ये कशा जाणार? तिथे तर खूप गुंड लोक असतात. सायली घाबरत म्हणाली. तू माझी काळजी करू नकोस. मी या चंद्रलेखा जहागीरदार आहे. गावातल्या मोठमोठ्या गुंडांना मी सरळ केलंय. आत्या आपली काठी हातात घेऊन अत्यंत रुबाबात म्हणाल्या, चल उठ. गावाबाहेरचा तो जुना आणि अंधारलेला बार, तिथे सिगारेटचा धूर आणि दारूचा भयंकर वास पसरला होता. सगळे लोकल गुंड आणि दारुडे तिथे बसले होते. त्यातला एक कोपऱ्यात टेबलवर तो खोटा डॉक्टर, ज्याचं खरं नाव बबन होतं, तो दारूचा ग्लास हातात घेऊन बसला होता. त्याच्या समोरच्या खुर्चीवर राहुल बसला होता. राहुलने डोळ्यावर काळा गॉगल लावला होता आणि त्याने हुडी घातली होती, जेणेकरून त्याला कुणीही ओळखू नये. बबन राहुल सिगारेट उडत म्हणाला, तू काम नीट नाही केलंस. तो वेदांत वेडा झालाय त्या सायलीच्या प्रेमात. त्याने फॉर्म फाडून टाकला. काय करणार राहुल भाई? बबन दारूचा घोट घेत म्हणाला, तो माणूस खरंच खूप डेंजर आहे. मला तर वाटलं तो मला मारेलच. पण मॅडमनी मला माझे पैसे दिलेत, मी खुश आहे. राहुलने रागवत सिगारेट टेबलवर विझवली. पैसे मिळाले ना तुला? आता इथून गायब हो. काही दिवस पुण्यात दिसू नकोस, नाहीतर वेदांत तुझा शोध घेईल. तेवढ्यात बारच्या मुख्य दरवाजातून दोन बायका आत आल्या. सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे वळले. एक होत्या आत्या, अंगात तीच कडक नऊवारी साडी आणि हातात साडी, आणि त्यांच्या पाठीमागे सायली. तिने आपला चेहरा ओढणीने कव्हर केला होता. आत्यांनी त्या बारमध्ये अत्यंत रुबाबात पाऊल टाकलं. तिथे बसलेल्या गुंडांनी आत्यांना बघताच आपापले दारूचे ग्लास खाली ठेवले, कारण गावात आत्यांचा खूप मोठा दरारा होता. सायली घाबरून आत्यांच्या मागे लपून चालत होती. आत्या, मला भीती वाटते. सायली हळूच कुजबुजली. गप्प बस आणि तुझा मोबाईल काढ, आत्या हळूच म्हणाल्या. आत्यांनी नजर फिरवली आणि त्यांना एका कोपऱ्यात राहुल आणि तो बबन दिसले. आत्यांनी सायलीला इशारा केला. सायलीने हळूच मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. आत्या आणि सायली हळूहळू एका खांबाच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. तिथून राहुल आणि बबनचं बोलणं स्पष्ट ऐकत होतं आणि दिसतही होतं. सायलीने रेकॉर्डिंग सुरू केलं. यावेळी तिने नीट लक्ष दिलं होतं. की कॅमेरा कव्हर होणार नाही. बबन राहुल म्हणत होता, तुला जेवढे पैसे मिळाले ते घे आणि पळ. कारण जर प्रतापराव किंवा वेदांतला समजलं की तू खोटा डॉक्टर आहेस तर ते तुला जिवंत जाळतील. आणि माझा प्लॅन अजून संपलेला नाहीये. मला त्या सायलीला या घरातून हाकलून जहागीरदारांची सगळी प्रॉपर्टी मिळवायची आहे. आणि सोनल मला यात पूर्ण मदत करेल. सायलीच्या मोबाईलमध्ये हे सगळं स्पष्ट रेकॉर्ड होत होतं. राहुलचा चेहरा, तो बबन आणि त्याचं ते भयंकर बोलणं. सायलीला वाटलं आता ती ओरडून सगळ्यांना सांगेन, पण तिने स्वतःला कंट्रोल केलं. व्हिडिओ रेकॉर्ड झाला. आत्यांनी सायलीला डोळा मारला, पण नेमकं त्याच वेळी बारमधल्या एका दारुड्याने आत्यांना ओळखलं. अरे चंद्रलेखाताई, तुम्ही इथे?
तो दारुडा जोरजोरात ओरडला. राहुल आणि बबन दचकून उभे राहिले. राहुलने झटक्यात मागे वळून पाहिलं. त्याची नजर थेट आत्या आणि सायलीवर गेली. सायलीच्या हातातला मोबाईल त्याने पाहिला. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजलं की त्याचा सगळा प्लॅन रेकॉर्ड झालाय. पकड त्यांना बबन. राहुल जोरजोरात ओरडला. त्यांच्याकडे व्हिडिओ आहे. बबन आणि बारमधले काही गुंड आत्या आणि सायलीच्या दिशेने धावले. पळ सायली, आत्या ओरडल्या. सायलीने मोबाईल घट्ट पकडला आणि ती वाऱ्यासारखी बारच्या बाहेर पळाली. आत्याने आपली काठी उगारली आणि समोर येणाऱ्या एका गुंडाच्या पायावर जोरात मारली. तो गुंड ओरडत खाली पडला. आत्या सुद्धा सायलीच्या मागे पळाल्या, पण राहुल आणि बबन त्यांच्या मागे लागले होते. सायली आणि आत्या बाहेर आल्या. त्यांची गाडी थोडी दूर उभी होती. सायली पळत पळत गाडीकडे जात होती, पण अचानक एका दगडाला अडकून ती खाली पडली. सायलीच्या गुडघ्याला लागलं. तिचा मोबाईल हातातून निसटून थोडा दूर पडला. राहुल धावत आला. त्याने तो मोबाईल उचलण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं त्याच वेळी एका मोठ्या काळ्या रंगाच्या SUV गाडीने तिथे जोरात ब्रेक मारला. गाडीचे टायर जोरात घासले गेले. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून वेदांत बाहेर आला. वेदांतने काळा गॉगल घातला होता आणि त्याचा चेहरा रागाने इतका लाल झाला होता की जणू तो आत्ता कुणाचा तरी खून करेल. राहुलला बघून वेदांतला शॉक बसला, पण जेव्हा त्याने सायलीला जमिनीवर पडलेलं पाहिलं तेव्हा त्याचा राग कंट्रोलच्या बाहेर गेला. वेदांत राहुल घाबरून 2 पावलं मागे सरकला. वेदांतने काही न बोलता थेट पुढे जाऊन राहुलच्या चेहऱ्यावर एक भयंकर जोरात पंच मारला. राहुल हवेत उडून जमिनीवर कोसळला. त्याच्या नाकातून रक्ताची धार लागली. बबन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण वेदांतने त्याची कॉलर पकडून त्याला गाडीत जोरात आपटलं. माझ्या बायकोवर हात टाकण्याची हिंमत कशी झाली तुझी? वेदांत एखाद्या पिसाळलेल्या वाघासारखा ओढत होता. त्याने राहुलला जमिनीवरून कॉलर पकडून उचललं. तू परत आलास. तुला सांगितलं होतं या वाड्याच्या आसपास दिसायचं नाही, आणि तू थेट सायलीच्या मागे आलास. वेदांत, मला सोडा. राहुल रडत होता. सायलीने तो मोबाईल उचलला आणि ती हळूच उठून उभी राहिली. वेदांत सर. सायलीचा आवाज थरथरत होता. वेदांतने राहुलला जमिनीवर फेकून दिलं आणि तो धावत सायलीकडे आला. सायली, तू ठीक आहेस ना? तुला लागलं तर नाही ना? वेदांतने अत्यंत काळजीने तिचे दोन्ही खांदे पकडून विचारलं. त्याच्या डोळ्यातली ती काळजी सायलीला स्पष्ट दिसत होती. मी ठीक आहे सर, सायली डोळे पुसत म्हणाली. पण तुम्ही इथे कसे आलात? आत्या हसत पुढे आल्या. अगं वेडे, मीच त्याला लोकेशन पाठवलं होतं. मला माहिती होतं की हा राहुल काहीतरी गडबड करेल, म्हणून बॅकअप प्लॅन रेडी ठेवला होता. वेदांतला काही समजत नव्हतं. काय चाललंय हे आत्या? तुम्ही दोघी इथे या बारमध्ये काय करताय? आणि हा शिवांश इथे काय करतोय? सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. तिने तो मोबाईल वेदांतच्या हातात दिला. सर, काल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण आता हा व्हिडिओ बघा. यात जे सत्य आहे ते बघून तुम्हाला सोनलताईचा खरा चेहरा समजेल. वेदांतने कपाळावर आठ्या घातल्या. त्याने तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये राहुल आणि बबनचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. मला त्या सायलीला या घरातून हाकलून जहागीरदारांची सगळी प्रॉपर्टी मिळवायची आहे आणि सोनल मला यात पूर्ण मदत करेल. हे शब्द ऐकताच वेदांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा श्वास अडकला. तो व्हिडिओ त्याने 2दा बघितला. ज्या सोनलवर तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होता, ती सोनल त्याला प्रॉपर्टीसाठी फसवतीये आणि सायलीला घरातून काढण्याचा प्लॅन करते. वेदांतचा फोन हातातून खाली पडता पडता वाचला. तो पूर्णपणे शॉकमध्ये होता. त्याने रागाने राहुलकडे पाहिलं. राहुल भीतीने थरथर कापत होता. वेदांतने राहुलची कॉलर पकडली आणि त्याला ओढत गाडीत कोंबला. चल वाढाल, आज तुझा आणि त्या सोनलचा हिशोब मी सर्वांसमोर पूर्ण करतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.